नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्यभरामध्ये पुढील 3 दिवसामध्ये 26 जुलै, 27 जुलै आणि 28 जुलै या 3 दिवसांमध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढतो आहे. काही भागांमध्ये मात्र काही भागांमधून पावसाचा जोर कमी देखील होताना बघायला मिळत आहे. तर मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये एक तीव्र असे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे. तसेच अरबी समुद्राकडून वाहणारे बाष्पयुक्त वारे या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रासाठी पोषक ठरत आहे. तसेच इकडे हिंद महासागराकडून बंगालच्या उपसागरात आणि बंगालच्या उपसागराकडून या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राकडे हे वारे वाहताना आपल्याला बघायला मिळत आहे. तर मित्रांनो, यामुळे पावसाचा जोर काही भागांमध्ये आपल्याला वाढलेला देखील बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो, आपण या मॅपद्वारे बघूया. तर पुढील 3 दिवसामध्ये या ठिकाणी लो प्रेशर तयार झालेलं आहे, तीव्र कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि यामुळे जो काही पावसाचा जोर वाढत आहे तो आपण 29, 30 आणि 31 जुलैला हा जो काही पावसाचा जोर आहे हा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. मध्य महाराष्ट्राच्या आपलं मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस आपल्याला 29, 30 आणि 31 जुलैला बघायला मिळू शकतो. बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात जोर जबरदस्त राहील. खानदेशात देखील आणि मराठवाड्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस आपल्याला 29, 30 आणि 31 जुलैला बघायला मिळू शकतोय. मित्रांनो, आपण आता बघणार आहोत पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज, म्हणजेच 26, 27 आणि 28 जुलै या 3 दिवसांमध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर घेणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीचा परिसर. तर किनारपट्टीला पुढील 3 दिवसामध्ये जर बघितलं तर किनारपट्टीकडे पुढील 3 दिवसामध्ये सावंतवाडी, चांदगड, ओरस, मालवण, कणकवली, देवगड या ठिकाणी आपल्याला पुढील 3 दिवसामध्ये जोरदार पाऊस आहे. तर यामध्ये आपल्याला 26 जुलैला बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस, 27 जुलैला जोर थोडा जास्त वाढत आहे आणि 28 जुलैला जोरदार पाऊस देखील काही भागांमध्ये बघायला मिळू शकतोय. या ठिकाणी पुढील 3 दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. रत्नागिरीकडे जर बघितला, हा जो काही सर्व परिसर आहे राजापूर, मूर, लांजा, रत्नागिरी, देवरुख, शितूर या ठिकाणी जोरदार पाऊस. जयगड, माखजन, कोयना, पाटणचा परिसर आहे. या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. चिपळूण, दाभोळ तसंच खेड, दापोली, साताराचा पश्चिम परिसर, महाबळेश्वर, वाई या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. हरिहरेश्वर, महाड, माणगाव या ठिकाणी देखील जोर वाढलेला आहे. तर मित्रांनो, आता रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं, रायगड जिल्ह्याचा परिसर तर मुरुड, जंजिरा, लवासा, नागोठाणे, अलिबाग, पेन, लोणावळा, कर्जत, पनवेल, उरण लगतचा काही परिसर आहे. या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो पुढील 3 दिवसामध्ये 26 जुलै, 27 जुलै आणि 28 जुलै या 3 दिवसांमध्ये. तर मुंबईकडे जर बघितलं तर हा जो सर्व काही परिसर आहे मुंबईचा, मुंबई, ठाणे, उल्हासनगर, मुरबाड या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पुढील 3 दिवसामध्ये आणि जोर जो वाढलेला आहे तो या भागाकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो. मित्रांनो, गोंडा, कोठाले हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. तसं या ठिकाणी वशाला, नाशिक जिल्ह्याचा पश्चिम परिसर आहे काही ठिकाणी या ठिकाणी, तसंच वसईविरार, उंबरपाडा, तसं या ठिकाणी सफाले, वाडा, पालघर जिल्ह्याचा काही परिसर आहे. या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पुढील 3 दिवसामध्ये 26, 27 आणि 28 जुलैला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, आता आपण बघूया नाशिक जिल्ह्याकडे. नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं तर नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागाकडे जोर जास्त आहे. पुढील 3 दिवसामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. त्र्यंबक, इगतपुरीचा परिसर, खोडालाचा परिसर, हा जो गोटीचा काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस. सिन्नरकडे जर बघितलं तर सिन्नरकडे मध्यम स्वरूपाचा पंचाळी, तसं कांकोरी, सिन्नर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पाऊस जोर मध्यम स्वरूपात राहील. भाग बदलत जोरदार पाऊस. कानड, निफाडकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे. निफाड, लासलगाव, हिरापूर तसेच या ठिकाणी पाटोदा हा जो काही परिसर लगतचा परिसर आहे मध्यम स्वरूपाचा. येवलाकडे देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. कुसमाडी, मनमाडकडे मध्यम सरींची शक्यता आहे. मालेगावकडे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस, भाग बदलत जोरदार. सटाणा, देवळा, चांदवड, कळवण हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर थोडा कमी आहे. हलक्या मध्यम सरी जास्त भागाकडे. नांदगावकडे मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. आता अहिल्यानगरचा जर परिसर बघितला तर कोपरगाव, श्रीरामपूरचा जो काही परिसर आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. लोणी, आश्वी, संगमनेर, वरवंडीकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय. या ठिकाणी जास्त हलक्या मध्यम सरी. लोणी, आश्वी, संगमनेर, वरवंडीकडे हलक्या मध्यम सरी. अकोला तालुक्याकडे देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय अहिल्यानगरमध्ये. राहुरी, अहिल्यानगर आणि टाकळी, डोंकेश्वर या ठिकाणी जोर कमी आहे. मात्र भगूर पाथळीकडे आपल्याला मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस असा बघायला मिळू शकतोय भगूर पाथळीच्या परिसरामध्ये. अहिल्यानगरच्या दक्षिणेला जोर थोडा कमी आहे. उत्तर भागात जोर जास्त आहे.
तर काडा, गुंडेगाव, शिरूर तसेच श्रीगोंदाचा परिसर, कर्जतचा परिसर या ठिकाणी हलक्या मध्यम सरी. जामखेडकडे जोर थोडा जास्त आहे, मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर पुणे जिल्ह्याच्या या भागामध्ये हा जो काही परिसर आहे जुन्नर, कालमोडी जोरदार पाऊस राहील. चाकणकडे मध्यम सरींची शक्यता आहे चाकणमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये. तसेच हा जो काही परिसर आहे सर्व फुरसुंगी झालं, पेठ, वाघोली, आळंदी तसंच या ठिकाणी कुसगाव, पोड, लवले, दायरी सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. भाग बदलत जोरदार देखील होऊ शकतोय. मध्यम स्वरूपाचा आणि जोरदार पाऊस आपल्याला कुसगाव, पौड, लवले, दायरी या परिसराकडे बघायला मिळू शकतोय. सासवडकडे मध्यम सरींची शक्यता आहे, मात्र वाल्हे, लोणंद, फलटण, बारामती या ठिकाणी जोर कमी आहे. हलक्या सरींची शक्यता जास्त भागामध्ये पुढील 3 दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते, 26 जुलै, 27 जुलै आणि 28 जुलैला. तर मित्रांनो, सातारा जिल्ह्याकडे वाई, महाबळेश्वरचा जो काही परिसर आहे या ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो. मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तसेच खारोशी झालं, दौंड झालं, कुडपण, हंबरी हा जो काही सर्व परिसर आहे, चोरवणे, वेल्हे या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त आहे. जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. तर हा जो काही सर्व परिसर आहे कोरेगाव, रहिमतपूर, कोरोली तसेच महिमानगड, पुसेगाव, मूल, दलवडी, फलटण, निंबळक या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. तर मित्रांनो, आता सोलापूरकडे बघूया काय परिस्थिती आहे. सोलापूरमध्ये काही भागांमध्ये जोर कमी स्वरूपात बघायला मिळू शकतोय. करमाळाकडे मध्यम स्वरूपाचा असेल तर इंदापूरकडे, अकलूजकडे, नातेपुते या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. मसवड, मायनी तसंच लगतच्या काही परिसरामध्ये सांगलीचा काही परिसर आहे, मसवडकडे तसंच मायनी, करंगी, सांगोले या ठिकाणी हलक्या मध्यम सरी. पंढरपूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील. तर माहूळ, इचलगाव, सोलापूर आणि अक्कलकोटचा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर आता सांगलीकडे जत संख हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. सांगलीमध्ये जर बघितलं तर हा जो काही परिसर आहे सांगली, कुरुंदावड, कुडाची, अथनी या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. तासगाव, कुरोळी तसंच विटा, मायनी हलक्या मध्यम सरी जास्त भागाकडे पुढील 3 दिवसामध्ये 26, 27 आणि 28 जुलैला. आता कोल्हापूरकडे जर बघितलं तर कोल्हापूर, ज्योतिबा हिल मध्यम सरींची शक्यता आहे. ईश्वरपूरकडे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. राधानगरी, गगनबावडा, गारगोटीकडे जोरदार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आपल्याला कोल्हापूरमध्ये देखील बघायला मिळू शकते. तर आता मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे पुढील 3 दिवसामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो. मित्रांनो, हा जो काही परिसर आहे एक लहरा तसंच या ठिकाणी पोटूल, एलोरा, जतवाडा या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. देवळी, फुलंब्री तसंच कन्नड, सरोळा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. गंगापूर, वैजापूरकडे देखील मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. धरणक्षेत्राकडे जर बघितलं हा जो सर्व काही परिसर आहे धरणक्षेत्राचा तर या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला गंगापूर, झांझर्डी तसंच या ठिकाणी सोमपुरी गाव आहे, मुलानी वडगाव आहे, पैठण आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. बाभुळगाव, भक्तापूर तसंच वाकडी या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. प्रवारा, संगम या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 3 दिवसामध्ये 26, 27 आणि 28 जुलैला बघायला मिळू शकतोय. आता जालना जिल्ह्याकडे जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरपेक्षाही जोर जास्त वाढलेला आहे. जालना जिल्ह्याकडे भोकरदनकडे जोरदार पावसाची शक्यता आहे. जालना, शिवनी, अंबड, परतूर जोरदार पावसाची शक्यता. शिवनी, परतूरकडे जोर जास्त बघायला मिळू शकतोय. तसंच बीड जिल्ह्याकडे जो आहे मूर्ती, माजलगाव, मनवत हा जो परभणीचा काही परिसर आहे या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा. गेवराई, बीड, वडवणीकडे मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये. जत, नांदूरकडे देखील मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. लगतच्या परिसराकडे देखील. तर धारूर, केजकडे मध्यम स्वरूपाचा राहील आणि धाराशिवमध्ये कळंब, मासा तसंच हा जो काही सर्व परिसर आहे धाराशिवचा, धाराशिव, तुळजापूर, लोहारा, वैराग या परिसरामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. आता लातूरकडे जर बघितलं तर हा जो सर्व काही परिसर आहे लातूर जिल्ह्याचा, लातूर, औसा, निलंगा, शहाणपाल, उदगीर सर्वत्र या ठिकाणी, वाला, अहमदपूर सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. उत्तरेला जोर थोडा जास्त वाढलेला देखील बघायला मिळू शकतोय. आणि परभणीमध्ये परळी, गंगाखेड, सोनपेठ मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. लातूरपेक्षा जोर जास्त आहे परभणीमध्ये पुढील 3 दिवसामध्ये. तसेच जिंतूर, सेलू, मनवत, परभणी जोरदार पावसाची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्याकडे जोर वाढतोय मित्रांनो पुढील 3 दिवसामध्ये. नांदेडमध्ये जर बघितलं तर हा जो काही सर्व परिसर आहे पूर्णा, बासमत, नांदेड, वाघाळा तसेच भोकर, पेठुंबरी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आणि मुसळधार पावसाची जी शक्यता आहे ती हिमायतनगर, उमरखेड, हदगाव, तामसा तसंच तळेगाव, लिंगापूर हा जो सर्व काही परिसर आहे याठिकाणी जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय.
औंढा नागनाथकडे बघितलं हिंगोलीमध्ये तर औंढा नागनाथकडे देखील या ठिकाणी जोर वाढलेला आहे. जोरदार पाऊस औंढा नागनाथ झालं, हिंगोली झालं, तसंच खंडाळा पुसदचा परिसर आहे या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये जोर वाढलेला आहे मित्रांनो. तसेच आता विदर्भाकडे बघूया काय परिस्थिती आहे पुढील 3 दिवसामध्ये. विदर्भात जोरदार पावसाची शक्यता बऱ्याच भागामध्ये आहे. तर नागपूरमध्ये जर बघितलं तर नागपूरमध्ये पुढील 3 दिवसामध्ये हा जो काही सर्व परिसर आहे नागपूर जिल्ह्याचा तर या ठिकाणी जोर वाढलेला बघायला मिळेल. बुठीबोरी, कोंढाली, काटोल तसेच सावनेर, रामटेक हा जो काही सर्व परिसर आहे जोरदार पावसाची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्याकडे देखील जोर जास्त आहे भंडारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये. तर भंडारा, सरपेवाडा, भांपेवाडा तसे या ठिकाणी बोरी, तुमसर, मोहाडी, खात, सवारी तसंच लखनी, मौदा सर्वत्र या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो गोंदियामध्ये कोसमतोंडी, मोडोली, लिंबा तसं या ठिकाणी कोतारा हा जो काही सर्व परिसर आहे ती गाव झालं, सोनारतोळा झाला, आमगाव झालं, गोरेगाव या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते. जोरदार पाऊस आहे या ठिकाणी. चिखलीकडे देखील जोरदार पाऊस, जुनेवणी तसंच हा जो काही सर्व परिसर आहे घाटेमानीचा परिसर आहे, काकोरीचा परिसर आहे, किरमपूर झालं तसं या ठिकाणी कालतोळा या सर्व काही परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. लवणी, खैरत, लांजी या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे आणि जोर वाढतच आहे मित्रांनो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. गोंदियामध्ये पुन्हा एकदा आपल्याला जोर वाढणार आहे. 28, 29 आणि 30 जुलैला गोंदिया झालं, भंडारा झालं जबरदस्त जोर वाढत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर मित्रांनो हा जो काही परिसर आहे गडचिरोली जिल्ह्याचा ब्रह्मपुरी जोरदार पाऊस आहे पुढील 3 दिवसामध्ये. तसेच हा जो सर्व परिसर आहे आरमोरी झालं, तुलतुली, तुमकुम, जामगाव तसंच या ठिकाणी चामोर्शी, मूल जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आणि मुलचेरा, एटापल्ली तसंच या ठिकाणी आहिरी, भांबरगड, रेपानपल्ली आणि अरेंदा सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस आहे. आणि चंद्रपूरकडे गोंडपिंपरी, पोंभुर्णा, राजुरा, चंद्रपूर, भद्रवती, कोपरना सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस 26, 27 आणि 28 जुलैला आपल्याला बघायला मिळू शकते. जोर वाढलेला आहे या ठिकाणी. आता यवतमाळ जिल्ह्याकडे जर बघितलं तर हा जो सर्व परिसर आहे पांढरकवडा, घाटंजी, विहीरगाव तसंच यवतमाळ, आर्णी, कात्री सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे. वर्धा जिल्ह्याकडे देखील जोर वाढलेला आहे. वर्धामध्ये पुलगाव, वर्धा, सेलू, हिंगणघाट, वाडनेर, वाडकी, पुणे सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. वर्धाच्या उत्तरेला जोर थोडा कमी आहे बाकी भागाच्या तुलनेमध्ये. अमरावतीमध्ये जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील. अमरावती, मोझरी, आष्टी, मोर्शी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. अचलपूर, चिखलदराकडे मध्यम सरींची शक्यता आहे. आणि अकोलामध्ये अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, पाती सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. अकोट, तेल्हाराकडे देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकते. पातूरकडे जोर वाढलेला आहे. अकोलापेक्षाही जोर जास्त जो आहे वाशिम जिल्ह्यामध्ये आहे. वाशिममध्ये जर बघितला हा जो काही सर्व परिसर आहे वाशिम जिल्ह्याचा रेठाड, रिसोदचा परिसर आहे, मंगळूरपेर, कारंजा, खेरडा, मरसूळचा परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. पुढील 3 दिवसात जोर वाढत आहे या ठिकाणी. बुलढाणामध्ये हा जो काही परिसर आहे मित्रांनो देऊळगाव राजा झालं तसंच या ठिकाणी भिगवण, बुद्रुक झालं या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकते. सिंदखेड राजा, अडगाव राजा या ठिकाणी जोर वाढलेला आहे. लोणार, मेहकर, असोली तसं या ठिकाणी चिखली, बुलढाणा सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. मोटाळा, खामगाव, मलकापूर, बोदवड या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे. आणि खानदेशात जर बघितलं तर हा जो काही परिसर आहे जामनेर, बोदवड तसंच भुसावळ, जळगाव आणि मुक्ताईनगरचा परिसर जोर या ठिकाणी जोर जास्त आहे पुढील 3 दिवसामध्ये. चोपडा, अमळनेर, परोळा, एरंडोल, पाचोरा, भडगाव, पाहूर, जामनेर सर्वत्र या ठिकाणी पुढील 3 दिवसामध्ये म्हणजे 26, 27 आणि 28 जुलैला जोरदार पाऊस होण्याची शक्यता जोर वाढलेला आहे. मात्र धुळे जिल्ह्याकडे, धुळे, साक्रीकडे जोर कमी आहे. हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये. चिमठाणे, दोंडाईचा, शिरपूर, सिंदखेडा जोर कमी आहे मध्यम स्वरूपाचा आहे. तर नंदुरबार, शहादा, तळोदा हा जो काही परिसर आहे अक्कलकुवाचा परिसर आहे अक्कलकुवामध्ये मध्यम सरी शक्यता आहे भाग बदलत जोरदार होऊ शकतोय. तसेच इकडे विसरवाडीचा परिसर आहे, नवापूरचा परिसर आहे मध्यम सरी शक्यता आहे भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो पुढील 3 दिवसाचे जर वातावरण बघितले तर मध्य महाराष्ट्रामध्ये तसेच दक्षिण महाराष्ट्राकडे पावसाचा जोर थोडा कमी आहे. मात्र किनारपट्टीला जोरदार पाऊस आहे. खानदेशात काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी जोरदार पाऊस. मराठवाडा, विदर्भाच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस पुढील 3 दिवसामध्ये 26, 27 आणि 28 जुलैला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो चुकून तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. तुमच्या विभागाचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी तुमचा गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.